आपण केले, कारण आपल्याला क्रिकेटनं खऱ्या अर्थाने खूप काही दिलं आणि आपणही क्रिकेटला खूप काही दिलं. तिन्ही मान्यवर जर बघितलं तर 190 उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश बागदी साहेबांच्या अतिशय निकटवर्ती आहे. तदनंतर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुंदजी गावंड साहेबांना विनंती करेन की आपण सुद्धा या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण प्रेक्षकांबद्दल खेळाडूंबद्दल आपणही बोलायचं आहे. नमस्कार खेळाडू मित्रांनो आणि प्रेक्षक वर्ग. रयतेचे राजे, गोरगरिबांचे कैवारी, अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून, भवानी मातेचा लेख तो होता, मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो होता, मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. आज समर्थ चषकचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी सुद्धा तुणुंब गर्दी आहे. मला सर्व प्रेक्षक वर्गाचा अभिमान आहे की आपण एवढ्या रात्रीच्या सुद्धा जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित आहात. मित्रांनो, समर्थ चषक ही स्पर्धा तुम्हाला सांगतो ठेवण्याचं मुख्य कारण असंच आहे की 10 वर्ष ही स्पर्धा चालू आहे. पण या स्पर्धा ठेवण्यामागचं मुख्य कारण आहे की इथं 1 लाखाच्या स्पर्धा या होत नसत आणि इथल्या ग्रामीण खेळाडूंना मग मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव कमी होत असे. त्यासाठी ही समर्थ चषक स्पर्धा ही 1 लाखाची या उरण पूर्व विभागात प्रथम समर्थ चषक माध्यमातून ठेवलेली आहे. या समर्थ चषक माध्यमातून चांगले दर्जेदार खेळाडू तयार झालेत आणि आम्हाला अभिमान आहे की 9 वर्ष आपण डे फॉर्मॅटमध्ये ह्या मॅच खेळवल्या आणि हे 10वं वर्ष आहे की नाईट फॉर्मॅटमध्ये आपण खेळत आहोत. प्रेक्षकांच्या मागणीनुसार आणि खेळाडूच्या विनंतीनुसार हे समर्थ चषक आपण ठेवलेलं आहे. कारण 9 वर्ष अगोदर कोरोना काल होता आणि त्या कोरोना काळात भयानक परिस्थिती होती, त्याच्यामुळे ते आपण समर्थ चषक थांबवलेलं. आज मला अभिमान वाटतोय की माझी मिसेस आणि माझं सर्व गावंड कुटुंब ही माझ्यासोबत मॅच बघत आहेत आणि सर्व खेळाडूंचा, प्रेक्षकांचा, इथले आयोजक आहेत आमचे जे सर्व आयोजक, मग जुवनभाई असू दे, कृष्णा पाटील असू द्या, संदीप गावंड असू द्या, भार्गव म्हात्रे असू द्या, अजित जोशी असू द्या, कमलाकर गावंड असू द्या, गजानन गावंड असू द्या, केवाय गावंड असू द्या, प्रमोद म्हात्रे सर असू द्या, मंगेश गावंड असू द्या, रवींद्र म्हात्रे असू द्या, गणेश म्हात्रे असू द्या, संतोष गावंड लारा असू द्या, सर्व आयोजकांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद मानतोय. आणि आज जी आपली ही स्पर्धा यशस्वी होतोय त्यामागे सर्वांचा हातभार आहे. मग पंच कमिटी असू द्या, कॉमेंटेटर असू द्या, डेकोरेशनवाले असू द्या किंवा बॅनरवाले एडिटर असू द्या, सर्व लाईव्हवाले, यूट्यूब जे लाईव्ह प्रेक्षेपण आहे त्यांचं मी सर्वांचा आभारी आहे. सर्व जे लाईट आहे जे चालू ते सर्वांचा मी आभारी आहे की सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या सर्वांच्या विकेट जी बनवलेली आहे त्यांचा पण मी आभारी आहे. चिरनेरचे जे आहेत आणि ते कातकरी समाजातील, आदिवासी समाजातील आहेत त्यांचा मी खूप आभारी आहे. या सर्वांचं मनापासून मी आभार मानतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. मुकुंद गावंड साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ज्या माणसानं हा शिवधनुष्य हातामध्ये घेतलाय. आज व्यासपीठावर 2 मंडळी आपण पाहताय, एक मंगेश दादा आणि एक मुकुंद दादा. मुकुंद दादानं पूर्व विभागाला खूप सारं दिलं आणि मंगेश दादानं अख्ख्या रायगडला क्रिकेटचं व्यासपीठ दिलं. या दोन्ही मान्यवरांचं पुनश्च मी समर्थ ट्रॉफीच्या वतीनं मनापासून आभार मानतोय आणि सचिन गावंड यांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकारायचा आहे, सामना चालू करायचा आहे. आणि जी खेळपट्टी बनवली ते तुळशीदास कातकरी आणि पंढरी कातकरी. सर